संक्षिप्त योग रामायण. मूळ इंग्रजी लेखक पराग विजय गंधे. मराठी अनुवाद दिलीप अंबिके व डॉक्टर पुष्पलता इनामदार. वाचन अपर्णा जोग. श्रीराम श्रीराम श्रीराम. भाग 39. श्रोते हो, आजच्या 39व्या आणि यानंतरच्या 40व्या आणि 41व्या अशा एकूण 3 भागांमध्ये आपण कुंभकर्ण, प्रकृतीचा तमोगुण या विषयावरचं विवेचन ऐकणार आहोत. वाल्मिकी मुनींनी कुंभकर्णावरती अत्यंत रोमांचकारी असे 8 सर्ग लिहून त्याचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. कुंभकर्ण हा रावणाचा भाऊ आहे. तो राक्षसांच्या बाजूचा अत्यंत महत्त्वाचा, भयंकर आणि भीतिदायक योद्धा आहे. आपण आता कुंभकर्णाबद्दल या 3 भागांमध्ये समजून घेणार आहोत आणि त्याचबरोबर त्याच्या व्यक्तिरेखेतून आपण प्रकृतीच्या तमोगुणाचा अभ्यासही करणार आहोत. युद्धकांडातल्या 60व्या सर्गातल्या 13व्या श्लोकात श्रीरामाकडून झालेल्या दारुण आणि अपमानास्पद पराभवानंतर रावण कुंभकर्णाला झोपेतून जाग करण्याचं ठरवतो. वाल्मिकी मुनी कथा सांगताना तमोगुणाचं वर्णन करत कथानकामध्ये जरा अतिशयोक्ती करतात. कुंभकर्ण हे पात्र तमोगुणाचं मूर्तिमंत प्रतीक आहे. तमोगुणाच्या सर्व खाचाखोचा, बारकावे कुंभकर्णाच्या व्यक्तिमत्वात सामावलेले आहेत. त्यामुळे कुंभकर्ण हे रामायणातलं सर्वोत्तम पात्र आहे. युद्धकांडातल्या 16व्या सर्गातल्या 16व्या श्लोकामध्ये कुंभकर्ण बिनधास्तपणे आनंदात झोपलेला असतो असा उल्लेख आहे. निद्रावश समाविष्ट कुंभकर्णो विभोत्यताम सुखम स्वपिति निश्चित कामोपहत चेतत. अर्थात रावण आज्ञा देतो की गाढ सुखनिद्रा घेत असलेल्या कुंभकर्णाला उठवा, कारण कामाच्या आहारी गेल्यामुळे त्याची बुद्धी मंद झालीय, त्यामुळे तो घोरत पडलाय. आळसामुळे आणि झोपेमुळे कुंभकर्णाची बुद्धी नष्ट झालीय. एकदा तो झोपला की 6 महिने सलग झोपायचा. युद्धकांडातल्या 60व्या सर्गातल्या 19व्या श्लोकात आपल्याला समजतं की कुंभकर्ण हा महान राक्षस योद्धा आहे. त्याला जीवनात साध्या साध्या सुखांची अपेक्षा असायची. त्याचं झोपेवर फार प्रेम होतं. रावणाने कुंभकर्णाला झोपेतून जाग करण्याचा हुकूम सोडला. त्यानंतर त्याला उठवायला राक्षसांचा एक समुदाय त्याच्या वाड्यातल्या गुहेत गेला. युद्धकांडातल्याच 60व्या सर्गातल्याच श्लोक क्रमांक 22 ते श्लोक क्रमांक 65 ते राक्षस त्याला जागे करण्याचा प्रयत्न करतात असे उल्लेख आहेत. त्यावरून त्याची गाढ निद्रा आपल्या लक्षात येते. त्याचबरोबर ही कथा एका विनोदाला स्पर्श करून जाते. कुंभकर्णाचं खाणं आणि दारू पिणं प्रचंड प्रमाणात होतं. याच युद्धकांडातल्या 60व्या सर्गातल्या 92व्या श्लोकात जाग झाल्यावर त्यांनी 2000 मातीचे मोठे हंडे दारू रिचवली, तेव्हा कुठे तो चांगला जागा झाला असा उल्लेख आहे. श्रीराम जेव्हा विभीषणाला कुंभकर्णाबद्दल माहिती विचारतो तेव्हा तो सांगतो की कुंभकर्णाने युद्धात इंद्राला जिंकलंय. हे समजणं सोपं आहे की आळस सर्व इंद्रियांवर वर्चस्व गाजवतो. आता ज्याप्रमाणे वाल्मिकी मुनींनी इंद्रजिताची तुलना इंद्राबरोबर केलीये, तशी कुंभकर्णाची तुलना मृत्यूदेवता यमाबरोबर केलीये आणि सांगितलंय की कुंभकर्णाने युद्धात यमाचा पराभव केलाय. यमाबरोबर कुंभकर्णाची तुलना करून वाल्मिकी मुनींनी मुमुक्षु साधकांच्या प्रगतीत तमोगुणाचा धोका अधोरेखित केलाय. युद्धकांडातल्या 61व्या सर्गातल्या श्लोक क्रमांक 10 ते
श्लोक क्रमांक 29 पर्यंत असा उल्लेख आहे की ब्रह्मदेवांनी कुंभकर्णाला असा शाप दिला की तो 6 महिने झोपेल, 1 दिवस जागा असेल आणि पुन्हा 6 महिने झोपेल. ज्या ज्या ठिकाणी शाप आणि वरदान शक्तीची देवाणघेवाण न होता दिलेले आहेत, त्यावेळी आपल्याला त्या पाठीमागे दडलेली वस्तुस्थिती म्हणजे कुंभकर्ण प्रकृतीच्या तमगुणाचं प्रतिनिधित्व करतो असं आपल्याला दिसून येतं. कुंभकर्ण हा ब्रह्मदेवाचा नातू आहे. जन्मल्यापासून तो भुकेलाच होता, त्यामुळे जे जे जिवंत आहे ते तो खाऊन टाकत असे. इतर राक्षसांना देवांच्याकडून वरदान मिळाल्यामुळे तर कुंभकर्णाला त्याच्या मूलभूत तामसी स्वभावामुळे ताकद मिळाली. एकदा कुंभकर्णाचं इंद्राशी द्वंद्व युद्ध सुरू झालं. इंद्राने त्याला थोपवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात इंद्र हरला. इंद्राने ब्रह्मदेवाला कुंभकर्णापासून संरक्षण मागितलं. ब्रह्मदेवाने कुंभकर्णाला शाप दिला की प्रेतासारखा पडून राहशील. मग रावणाने ब्रह्मदेवाची मनधरणी केली तेव्हा त्यांनी असा उशाप दिला की कुंभकर्ण हा 6 महिने झोपेल आणि खाण्यापिण्यासाठी 1 दिवस जागृत राहील. अशी ही ब्रह्मदेवाने कुंभकर्णाला दिलेल्या शापाची कथा आहे. ही कथा आपल्याला तमोगुणाचं वैशिष्ट्य सांगते. युद्धकांडातल्या 60व्या सर्गातल्या 16व्या श्लोकात नमूद केल्याप्रमाणे तमोगुणाच्या अतिभोगाच्या प्रवृत्तीमुळे व्यक्तीची बुद्धी कमी होते आणि ती व्यक्ती आळशी बनते. तुम्ही शोध घेतला तर तुम्हाला अनेक संदर्भ आढळतील ज्यात तामसिक व्यक्तीचं वर्णन वाईट किंवा चित्रपटातल्या खलनायकासारखं केलेलं असतं. अशा तमोगुणी व्यक्तींचं वर्णन अज्ञानी, असंवेदनशील, अनैतिक, अप्रामाणिक, शोषक, फसवणूक करणारा, निर्दयी, उदासीन, मठ्ठ, स्वार्थी आणि बरंच काही आहे. पण या प्रकारचं तमोगुणाचं चित्रण चुकीचं आहे. गुरुत्वाकर्षण हा जसा पदार्थाचा मूलभूत गुण आहे, त्याचप्रमाणे तमोगुण हा प्रकृतीमधली विरोध करणारी एक शक्ती आहे. आपण कुंभकर्णाच्या माध्यमातून तमोगुण शिकतोय, तसंच तमोगुण हा प्रत्येक व्यक्तीमध्ये आहेच. तो कसा प्रकट होईल हे त्या व्यक्तीवर अवलंबून आहे. आत्तापर्यंत आपण ऐकलेली सगळी खलनायकी विशेषणं हा त्या व्यक्तीच्या अहंकाराचा खेळ आहे. त्यामुळेच कुंभकर्ण जरी राक्षसांच्या बाजूनी लढला तरीही वाल्मिकी ऋषी कुंभकर्णाला खलनायक म्हणून चित्रित करताना दिसत नाहीत. त्यांनी कुंभकर्णाचं वेगळंच चित्र रेखाटलंय. युद्धकांडातल्या 63व्या सर्गातल्या 2ऱ्या श्लोकापासून ते 18व्या श्लोकापर्यंत कुंभकर्ण रावणाला स्पष्ट शब्दात खडसावतो. तो रावणाला म्हणतो की तू राजधर्म नीट पाळत नाहीस, कर्तव्य नीट बजावत नाहीस, सल्लागारांचा चुकीचा सल्ला ऐकतोयस आणि म्हणून चुकीच्या मार्गावर जात आहेस. इथे आपल्याला अशा व्यक्तीचं चित्र मिळतं ज्याला पुस्तकं आणि धर्मग्रंथांविषयी खूप आदर आहे, नीतिमत्तेची चाड आहे आणि ज्याला क्रूरता आणि संपत्तीचा लोभ आवडत नाही. रावण त्याच्यावर चिडण्याची शक्यता असताना सुद्धा कुंभकर्ण रावणाला योग्य सल्ला द्यायला मागे पुढे पाहत नाही. हे सगळे श्लोक खूप सुंदर आहेत. युद्धकांडातल्या 63व्या सर्गातल्या श्लोक क्रमांक 33 ते श्लोक क्रमांक 57 पर्यंत कुंभकर्ण रावणाला निश्चयात्मक शब्दात सांगतो की तो रावणाची आज्ञा पाळेल आणि रावणाच्या बाजूने लढेल. युद्धकांडातल्या 64व्या सर्गात महोदर हा रावणाचा निकटवर्ती सल्लागार बोलतोय. महोदर याचा अर्थ मोठं पोट असलेला असाय. तो कुंभकर्णाला दोष देतो आणि आपल्या अक्कलेचे तारे तोडतो. त्याच्या म्हणण्याप्रमाणे रावणाने आधी विचार करून, सल्लागारांशी चर्चा करून, त्याच्या होणाऱ्या परिणामांना लक्षात घेऊन मगच सीतेचं अपहरण केलेलं आहे. युद्धकांडातल्या 64व्या सर्गातल्या श्लोक क्रमांक 4 ते श्लोक क्रमांक 10 पर्यंत महोदर कर्म, पुण्य इत्यादी नैतिक संकल्पनांवर त्याचे विचार मांडतो. पण शेवटी रावणाच्या कृतींचं समर्थन करतो. हे 4 श्लोक आपल्यासाठी मौल्यवान आहेत, कारण
शास्त्रातले शब्द चुकीच्या कृतींचं समर्थन करण्याचं साधन कसे बनतात ते हे श्लोक दर्शवतात. यांस्तु धर्मार्थ कामांस्त्वं ब्रवीषि पृथगाश्रयान् अवबोद्धं स्वभावेन नहि लक्ष्मणमस्ति ते. अर्थात धर्म, अर्थ आणि काम हे वेगवेगळे राहत असल्यासारखे तुम्ही बोलत आहात. त्यांच्या स्वभावानुसार त्या गोष्टी जाणून घेणं शक्य नाही. कर्मचैव हि सर्वेषां कारणानां प्रयोजनं श्रेयः पापीयसां चात्र फलं भवति कर्मणां. म्हणजेच केवळ कृती हेच सर्व परिणाम मिळवण्याचं साधन आहे. पापी कृत्य देखील चांगलं फळ प्राप्त करतात. ऐहलौकिक पारत्र्यं कर्म पुंभिर्निषेव्यते कर्माण्यपि तु कल्प्यानि लभते काममास्थितः. याचा अर्थ असा की प्राण्यांना या आणि इतर जगात सुद्धा चांगल्या कृतींचं फळ मिळतं. तथापि जो इंद्रिय सुख प्राप्त करण्याच्या दृष्टिकोनातून निष्ठापूर्वक काम करत राहतो तो हे आयुष्य आनंदात जगतो. यानंतर युद्धकांडातल्या 64व्या सर्गातल्या 7व्या श्लोकात महोदर म्हणतो की धर्म, अर्थ आणि काम हे एकत्र जात असतात. अशा रीतीने मोक्ष हा जो चौथा पुरुषार्थ आहे कसलाही संदर्भ न ठेवता तो वगळतो. तो अवैध इच्छांचा समावेश करण्यासाठी वैध इच्छांची व्याप्ती विस्तृत करतो आणि त्यांच्या पूर्ततेला धार्मिकता मानतो. युद्धकांडातल्या 64व्या सर्गातल्या श्लोक क्रमांक 7, 8 आणि 9 मध्ये रावणाने केलेलं सीतेचं अपहरण हे कृत्य योग्यच आहे असं तो ठरवतो. या श्लोकांचं भाषांतर करणं महाकठीण आहे कारण त्यांचा अर्थ लावताना महोदराने केलेला तर्क समजणं कठीण जातं. या श्लोकात वाल्मिकी मुनी आपल्याला आणखी एक धोक्याची सूचना देतात. काही लोक आपल्या वाईट कृत्याचं समर्थन करताना धार्मिक ग्रंथातील वचनं त्यांच्या फायद्यासाठी वेडीवाकडी करून किंवा कशीही फिरवून आपल्या समोर ठेवतात. अशा माणसांपासून किंवा अशा प्रवृत्तीपासून आपण जपून राहायला हवं. महोदराने शास्त्राचा उपयोग आपल्या हेतूचं औचित्य सिद्ध करण्यासाठी केल्याने आपल्याला ईशावास्य उपनिषदात केलेल्या इशाऱ्याची आठवण होते. त्यात असं म्हटलंय की जी व्यक्ती धर्मग्रंथातून केवळ शाब्दिक ज्ञान गोळा करते परंतु त्याचा योग्य वापर करत नाही ती व्यक्ती शास्त्र अजिबात वाचत नसलेल्या व्यक्तीपेक्षा अधिक अंधारात जाते. महोदर वापरत असलेल्या तर्काच्या आधारे आपण असा निष्कर्ष काढतो की आपल्यातल्या कपटीपणाचं तो प्रतिनिधित्व करतोय. हे सिद्ध करण्यासाठी यानंतरच्या काही श्लोकांमध्ये महोदर श्रीराम आणि लक्ष्मण यांच्या पराजयाचं खोटं नाटक रचून सीतेला फसवून तिला रावणाच्या अधीन करण्यासाठी एक कपटी डाव आखतो. रावण पण त्याला चांगलाच ओळखतो. महोदरोऽयं रामात्तु परित्रस्तो न संशयः नहि रोचयते तात युद्धं युद्धविशारद. म्हणजेच हे युद्धकलेमध्ये पारंगत प्रिय बंधो, हा महोदर रामाला घाबरतो यात शंका नाही. त्याला युद्ध करायचं नाही. असा हा महोदर युद्धामध्ये सगळ्यात शेवटी उतरतो. त्याला कोण मारतो हे पाहण्यासारखं आहे. मात्र ते बघूया यानंतरच्या भागांमध्ये. भाग 39 संपला.